सांगली सातारा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर. 18 जूनला मतदान, 22 जूनला मतमोजणी. विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून मतदारसंघात तात्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. संबंधित सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे ही निवडणूक घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 25 मे निश्चित करण्यात आली आहे. अर्जाची छाननी 1 जून रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 जून आहे. मतदान 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत पार पडणार असून मतमोजणी 22 जून रोजी करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी सांगलीचे जिल्हाधिकारी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सांगली आणि सातारा येथील निवासी उपजिल्हाधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. या मतदारसंघातील निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरपालिका व नगरपंचायतीचे अध्यक्ष तसेच सदस्यांना मतदानाचा अधिकार असणार आहे. एकूण 472 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यामध्ये नगरपालिका व नगरपंचायतीचे 396 तर जिल्हा परिषद गटातील 76 मतदारांचा समावेश आहे. मतदान प्रक्रियेसाठी सातारा जिल्ह्यात सातारा, वाई, फलटण, मान, खटाव, कोरेगाव, कराड आणि पाटण या उपविभागीय मुख्यालयांवर एकूण 7 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. किल्ले अजिंक्यतारा संगम माहुली संवर्धनासाठी भरीव निधीची तरतूद. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले. राज्यातील ऐतिहासिक गडकिल्ले, धार्मिक स्थळे आणि सांस्कृतिक वारसा जतन करून त्यांना जागतिक दर्जाची पर्यटन स्थळे म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले अजिंक्यतारा जतन व संवर्धनासाठी 134 कोटी 80 लाख रुपये तर संगम माहुली समाधीस्थळ संवर्धन प्रकल्पासाठी 133 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विविध तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांबाबत शिखर समितीची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील 6 महत्त्वाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना एकूण 993.72 कोटी रुपयांच्या निधीसह मंजुरी देण्यात आली. बैठकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रताई अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार धनंजय मुंडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. सातारा शहराच्या वैभवाचे प्रतीक असलेले ऐतिहासिक किल्ले अजिंक्यतारा परिसराचा सर्वकष विकास करण्यात येणार आहे. यासाठी मंजूर करण्यात आलेल्या 134 कोटी 80 लाख रुपयांच्या विकास आराखड्यात विविध पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. या आराखड्यात किल्ल्यांचे जतन व संवर्धन, बुरुजांचे पुनर्जीवन, राज सदरेचे संवर्धन, अत्याधुनिक लटकता पूल, पर्यटनासाठी आकर्षक स्थळांची निर्मिती, प्रेक्षक गॅलरी, नवीन पादचारी मार्ग, लँडस्केपिंग, स्वच्छता व विश्रांतीगृहे आणि पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा यांचा समावेश आहे. सर्व कामे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या. सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या संगम माहुली समाधीस्थळ संवर्धन प्रकल्पासाठी 133 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचा जीर्णोद्धार करण्यात येणार असून परिसराचा लँडस्केप विकासही केला जाणार आहे. याशिवाय ऐतिहासिक संगमेश्वर मंदिर व घाटाचे संवर्धन, नवीन हँगिंग ब्रिज, वाईन गॅलरी, सुसज्ज पाथवे आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे संगम माहुली परिसराला धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या नवी ओळख मिळणार असून जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून हा परिसर विकसित करण्यात येणार आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी किल्ले अजिंक्यतारा जतन व संवर्धन आराखडा तसेच संगम माहुली समाधीस्थळ संवर्धन आराखड्याचे सविस्तर सादरीकरण केले. जळगाव विकास सोसायटीवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व. सर्व 13 उमेदवारांचा खासदार नितीनकाका पाटील यांनी केला सत्कार. कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथील भगवानराव जाधव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेत्रदीपक विजय संपादन करत विरोधी भाजप पॅनलचा धोबा उडवला. सर्व 13 उमेदवारांनी 200हून अधिक मताच्या फरकाने विजय मिळवत विकास सोसायटीवरील आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले.
विजयानंतर यशस्वी उमेदवारांनी पॅनल प्रमुख गौरव जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत विकासनगर येथे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा खासदार नितीनकाका पाटील यांची भेट घेऊन विजय समर्पित केला। यावेळी बोलताना खासदार नितीनकाका पाटील म्हणाले, स्वर्गीय भगवानराव जाधव यांनी शेतकरी हिताचा कारभार करून जळगाव परिसरातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले। त्यांच्या स्मृती जपत त्यांनी घालून दिलेल्या आदर्श वाटचालीवरून मार्गक्रमण करत शेतकऱ्यांना न्याय द्यावा। या सोसायटीला सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन करून खासदार पाटील यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। अवघ्या 24 तासात दागिने चोरीचा छडा, आरोपी मुद्देमालासह जेरबंद। कराड तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी। कराड तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने साकुर्डी येथे झालेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या चोरीचा गुन्हा अवघ्या 24 तासात उघडकीस आणत आरोपीला मुद्देमालासह अटक केली आहे। या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या तपास कौशल्याचे कौतुक होत आहे। दिनांक 16 मे रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास साकुर्डी तालुका कराड येथील पेट्रोल पंपाजवळ तक्रारदार यांच्या कारमध्ये थांबले असताना अज्ञात आरोपींनी कारची काच फोडून आत ठेवलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्याची बॅग चोरून नेली होती। चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत 4,53,728 रुपये इतकी होती। या प्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली। दिनांक 17 मे रोजी गस्तीदरम्यान पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संबंधित आरोपी चोरीचे दागिने विक्रीसाठी वाटार परिसरात फिरत आहे। माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संतोष सदाशिव यादव वय 34 राहणार तळमावले तालुका पाटण याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे। फलटण शहरात तरसाचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। फलटण शहरातील महाराजा मंगल कार्यालय परिसरात सोमवारी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या दरम्यान तरसाचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली। रात्री उशिरा रस्त्यावरून फिरत असताना काही नागरिकांना हा वन्य प्राणी दिसून आला। त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ याची माहिती वन विभागाला दिली। तरस शहरातील वस्तीच्या दिशेने आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। काही वेळ हा प्राणी परिसरात फिरत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। दरम्यान सोशल मीडियावरही तरसाच्या दर्शनाचे फोटो व व्हिडिओ वेगाने व्हायरल झाले। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। रात्रीच्या वेळी लहान मुले व पाळीव प्राणी घराबाहेर सोडू नयेत। तसेच कोणालाही वन्य प्राणी दिसल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले।